समुद्राच्या लाटांनी वेढलेली, सोन्यासारखी झळाळणारी, वैभवानं नटलेली भगवान श्रीकृष्णांची राजधानी. राजवाड्यात सर्वत्र आनंद, उत्साह आणि ऐश्वर होते. श्रीकृष्णांच्या 8 प्रमुख राण्यांमध्ये माता रुक्मिणी यांना विशेष स्थान होतं. त्या लक्ष्मी स्वरूप होत्या. त्यांचा स्वभाव शांत, संयमी, प्रेमळ आणि सेवाभावी होता. श्रीकृष्णांवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. श्रीकृष्णांनाही रुक्मिणी अत्यंत प्रिय होत्या. परंतु श्रीकृष्ण म्हणजे लीलेचा महासागर, प्रत्येक क्षणी नवीन लीला घडवणारे, भक्तांच्या मनाचा ठाव घेणारे, सर्वांना समान प्रेम देणारे. एकदा देवश्री नारद द्वारकेत आले. नारद मुनी जिथे जात तिथे भक्ती वाढत असे. पण कधी कधी भगवानांच्या इच्छेनं एखादी दिव्य लीला घडवण्याचंही निमित्त तेच बनत. नारद मुनींनी श्रीकृष्णांची विविध विषयावर चर्चा केली. त्यानंतर सत्यभामा, जांबवती आणि इतर राण्यांशीही त्यांनी संवाद साधला. सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. त्याच काळात श्रीकृष्णाचे राधेवरील प्रेम, वृंदावनातील बाललीला आणि गोपींच्या आठवणींचा उल्लेख वारंवार होऊ लागला. श्रीकृष्ण कधी कधी त्या आठवणींमध्ये हरवून जात. त्यांच्या मुखावर एक विलक्षण स्मित वाटे. ते दृश्य पाहून माता रुक्मिणीच्या मनात एक विचार डोकावला. माझे प्रभू सर्वांवर प्रेम करतात हे मला माहीत आहे, पण त्यांच्या अंतःकरणात वृंदावनाला आणि राधेला आजही विशेष स्थान आहे का? हा विचार हळूहळू मनात घर करू लागला. रुक्मिणी स्वभावानं अतिशय संयमी होत्या. त्यांनी कोणालाही काही बोललं नाही, पण मनातील वेदना दिवसेंदिवस वाढत गेली. एका दिवशी नारद मुनींनी सहजच राधेच्या अखंड भक्तीचे आणि तिच्या प्रेमाचे वर्णन केले. श्रीकृष्णही त्या आठवणींमध्ये क्षणभर रमले. हे दृश्य पाहून रुक्मिणीच्या मनाला खोलवर वेदना झाली. त्यांना वाटलं, मी प्रभूंची पत्नी आहे, त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी आहे, तरीही त्यांच्या मनात माझ्यापेक्षा दुसऱ्याच आठवणी अधिक जिवंत आहेत का? हा प्रश्न त्यांच्या हृदयाला सतत टोचत राहिला. रुसवा हा प्रेमाचाच एक भाग असतो. जिथे प्रेम असतं तिथेच अपेक्षा असतात, आणि जिथे अपेक्षा असतात तिथेच कधी ना कधी रुसवे फुगवे येतात. माता रुक्मिणीच्या मनातही असा रुसवा निर्माण झाला. त्यांनी कोणावरही राग काढला नाही, कोणाशी वाद घातला नाही. त्यांनी शांतपणे एक निर्णय घेतला. मी काही काळ द्वारकेपासून दूर जाईन. माझ्या अनुपस्थितीत प्रभूंना माझी आठवण आली तर त्यांनाही माझ्या प्रेमाची जाणीव अधिक होईल. असे ठरवून एका पहाटे त्यांनी कोणालाही न सांगता द्वारका सोडली. राजवैभव, सोन्याचे महाल, दासदासी, ऐश्वर्य, सुखसोयी सर्व काही मागे ठेवून त्या एकट्याच निघाल्या. त्यांचा प्रवास दक्षिण दिशेकडे सुरू झाला. अनेक नद्या, पर्वत, अरण्ये पार करत त्या एका शांत, निर्जन अशा पवित्र वनप्रदेशामध्ये आल्या. त्या वनाला त्या काळी दिंडीरवन असे म्हणत असत. चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेलं हे रमणीय स्थान, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, हिरवीगार झाडे, मंद वारा, तपश्चर्येसाठी योग्य असे शांत वातावरण. रुक्मिणींना हे स्थान अत्यंत आवडले. त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. राजमहालातील राणी आता साध्या तपस्विनीसारखे जीवन जगू लागली. सकाळी स्नान, भगवानांचे स्मरण, ध्यान, जप, तपश्चर्या यामध्ये त्यांचा दिवस जाऊ लागला. त्यांनी कोणालाही आपली ओळख सांगितली नाही. त्या फक्त आपल्या प्रभूचं चिंतन करत राहिल्या. रुसवा असला तरी प्रेम मात्र कमी झालं नव्हतं. उलट प्रत्येक क्षणी श्रीकृष्णांची आठवण अधिकच तीव्र होत होती. दुसरीकडे द्वारकेत सकाळ झाली. राजवाड्यामध्ये नेहमीप्रमाणे हालचाली सुरू झाल्या. पण काही वेळातच दासींच्या लक्षात आलं की माता रुक्मिणी आपल्या कक्षात नाही. संपूर्ण राजवाड्यात शोधाशोध सुरू झाली. प्रत्येक महाल, प्रत्येक बाग, प्रत्येक मंदिर पालथे घातले गेले, पण रुक्मिणी कुठेच सापडल्या नाही. ही बातमी क्षणात श्रीकृष्णांपर्यंत पोचली. क्षणभर श्रीकृष्ण शांत राहिले. सर्वज्ञ परमेश्वर असल्यामुळे त्यांना सर्व काही ठाऊक होते. रुक्मिणी कुठे आहेत, त्या का गेल्या आहेत, त्यांच्या मनात काय चाललं आहे हे त्यांना माहीत होतं. पण भक्तांसाठी आणि जगाला प्रेमाचा संदेश देण्यासाठी त्यांनी मानवी रूपातील लीला सुरू ठेवली. त्यांनी सर्वांना धीर दिला आणि स्वतः रुक्मिणीच्या शोधासाठी निघण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या डोळ्यात चिंता नव्हती, पण आपल्या प्रिय अर्धांगिनीला भेटण्याची आतुरता मात्र नक्की होती. अशा प्रकारे एकीकडे दिंडीरवनात रुक्मिणी आपल्या प्रभूंच्या आठवणीत तपश्चर्या करत होत्या, तर दुसरीकडे श्रीकृष्ण आपल्या प्रिय रुक्मिणीचा शोध घेण्यासाठी द्वारकेहून निघाले होते. पुढे या प्रवासात त्यांची भेट एका अशा महान भक्तांशी होणार होती, ज्याच्या भक्तीमुळे भगवान स्वतः विटेवर उभे राहतील, आणि त्या एका क्षणामुळे संपूर्ण पंढरपूर जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान बनेल. श्रीकृष्णांनी द्वारकेचा राजमहाल सोडला आणि आपल्या प्रिय रुक्मिणीच्या शोधासाठी प्रवास सुरू केला. त्यांच्यासोबत कोणताही मोठा लवाजमा नव्हता, कारण हा एखाद्या राजाचा विजय प्रवास नव्हता, तर एका पतीचा आपल्या प्रिय अर्धांगिनीच्या शोधासाठी निघालेला प्रेम प्रवास होता. मार्गात अनेक ऋषी, मुनी, तपस्वी, भक्त त्यांना भेटत होते. प्रत्येकजण भगवानांचे दर्शन घेऊन धन्य होत होता. पण श्रीकृष्णांचं मन मात्र एका विचारात रमलं होतं. रुक्मिणी आता कशा असतील, त्या सुरक्षित असतील ना? त्यांच्या मनातील रुसवा कसा दूर करायचा?
अशा अनेक भावना त्यांच्या अंतःकरणात दाटून आल्या होत्या. अनेक दिवसांचा प्रवास करून ते दक्षिणेकडील प्रदेशात पोचले. वाटेत अनेक गावातून जात असताना त्यांना एका महान भक्ताची कीर्ती वारंवार ऐकू येऊ लागली. प्रत्येकाच्या मुखातून एकच नाव ऐकू येत होतं, पुंडलिक. कोणी म्हणत होतं तो आईवडिलांची अशी सेवा करतो की देवही त्याच्यावरती प्रसन्न आहेत, तर कोणी म्हणत होतं की त्याच्या सेवेमुळे संपूर्ण प्रदेश पवित्र झाला आहे. भगवान श्रीकृष्णांच्या मुखावर मंद हास्य उमटलं. त्यांना ठाऊक होतं की ही भेट साधी नाही, तर याच भेटीतून एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. परंतु पुंडलिक नेहमीपासूनच महान भक्त नव्हता. त्याचं आयुष्य सुरुवातीला अगदी वेगळं होतं. तो तरुणपणी अहंकारी, हट्टी आणि स्वार्थी होता. आईवडील वृद्ध झाले तरी त्यांना तो त्रास देत असे. त्यांच्या सेवेकडे त्याचं कधीच लक्ष नसे. स्वतःच्या सुखासाठी तो जगत होता. त्याची पत्नीही त्याच स्वभावाची होती. दोघांनाही ऐश्वर्य, सुख आणि मौज मजा याशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. वृद्ध आईवडील मात्र शांतपणे सर्व सहन करत होते. त्यांना मुलगा कधी बदलेल अशी आशा होती. एकदा पुंडलिकानं काशी यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला. आईवडिलांनाही त्याच्या सोबत घेतले, पण सेवेसाठी नव्हे, तर त्यांच्या कष्टाची पर्वा न करता. स्वतः तो घोड्यावरती बसत असे, तर वृद्ध आईवडिलांना पायी चालावे लागत असे. त्यांच्या पायांना फोड आले, शरीर थकले, तरीही पुंडलिकाच्या मनात दया आली नाही. एके रात्री प्रवासात ते एका ऋषीच्या आश्रमात थांबले. पहाटे पुंडलिकाला एक अदृश्य दृश्य दिसलं. 3 तेजस्वी स्त्रिया आश्रमात आल्या. त्यांच्या वस्त्रावरती चिखल होता. त्यांनी आश्रम स्वच्छ केला, ऋषींची सेवा केली आणि निघताना त्यांच्या वस्त्रावरील सर्व मळ नाहीसा झाला. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. त्यानं त्यांना विचारलं, तुम्ही कोण आहात? त्या स्मितहास्य करत म्हणाल्या, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. लोक आमच्यात स्नान करून आपली पाये धुतात, त्यामुळे आमच्यावरती पायांचा मळ चढतो. पण या आश्रमातील ऋषी आणि त्यांच्या मातापित्यांच्या सेवेमुळे आम्ही पुन्हा पवित्र होतो. हे ऐकताच पुंडलिकाच्या अंतःकरणात मोठी उलथापालथ झाली. त्याला स्वतःची चूक जाणवली. मी काशीला देव शोधायला चाललो आहे, पण माझ्या घरातच देवस्वरूप आईवडील आहेत आणि मी त्यांच्याशी किती वाईट वागलो. या पश्चातापानं त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्या दिवसापासून त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्यानं यात्रेचा विचार सोडून दिला आणि आईवडिलांना प्रेमानं घरी आणलं. त्यानंतर त्याचे संपूर्ण जीवन त्यांच्या सेवेसाठी अर्पण झाले. तो त्यांना वेळेवर अन्न देई, पाय सोडून देई, विश्रांतीची काळजी घेई. त्यांच्याशिवाय दुसरं कोणतंही कर्तव्य मोठं मानत नसे. त्याच्यासाठी आईवडिलांची सेवा म्हणजेच परमेश्वराची पूजा झाली होती. त्याच्या त्या अखंड सेवेमुळे देवताही प्रसन्न झाल्या. ऋषी त्याचे कौतुक करू लागले. त्याच्या घरात सतत भक्तीचं वातावरण निर्माण झालं आणि एक दिवस असा उजाडला ज्याची वाट संपूर्ण सृष्टी पाहत होती. श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधात दिंडीरवनाजवळ आले आणि त्यांना जाणवलं की इथे एक अद्वितीय भक्त राहतो. त्यांनी प्रथम त्या भक्ताला भेटायचं ठरवलं. त्यावेळी पुंडलिक आपल्या वृद्ध आई वडिलांचे पाय दाबत होता. त्या क्षणी भगवान श्रीकृष्ण त्याच्या दारात येऊन उभे राहिले. संपूर्ण घर दिव्य तेजानं उजळून निघालं. पण पुंडलिकानं मागे वळून पाहिलं तेव्हा त्याला कळलं की स्वतः परमेश्वर दारात उभे आहेत. एका क्षणासाठी त्याच्या मनात आनंदाची लाट उसळली. पण लगेच त्यानं आपल्या आईवडिलांकडे पाहिलं. त्यांच्या सेवेत व्यत्यय येऊ नये हा त्याचा पहिला विचार होता. त्याला वाटलं, ज्यांच्या सेवेमुळे देव माझ्या दारात आले आहेत, त्यांची सेवा अर्धवट सोडून मी देवाकडे धावलो तर त्या सेवेला अर्थ काय उरेल? हा विचार मनात येताच त्यानं आजूबाजूला पाहिलं. जवळच एक वीट पडली होती. त्यानं ती वीट उचलून भगवानांकडे अलगद फेकली आणि अत्यंत नम्रपणे म्हणाला, प्रभो, कृपा करून या विटेवरती क्षणभर उभे राहा. मी आधी आईवडिलांची सेवा पूर्ण करतो, त्यानंतर मी संपूर्ण मनाने तुमची सेवा करेन. भगवान श्रीकृष्णांच्या मुखावरती समाधानाचं तेज फुललं. त्यांना हाच तर संदेश जगाला द्यायचा होता. आईवडिलांची सेवा ही सर्वोच्च भक्ती आहे. त्यांनी कोणताही राग न करता दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि त्या विटेवरती स्थिर उभे राहिले. काळ जणू थांबून गेला. देव स्वतः भक्ताची वाट पाहत उभे राहिले. याच दिव्य क्षणातून विठ्ठलाच्या विटेवरती उभ्या असलेल्या मूर्तीचं स्वरूप जन्माला आलं आणि पुढे हीच भूमी पंढरपूर म्हणून संपूर्ण भारतातील भक्तांचं श्रद्धास्थान बनली. पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा पूर्ण करेपर्यंत भगवान श्रीकृष्ण शांतपणे त्या विटेवर उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर ना अधीरता होती ना राग. उलट आपल्या भक्ताच्या कर्तव्यनिष्ठेचा त्यांना अपार आनंद होत होता. काही वेळानं पुंडलिकानं आईवडिलांना विश्रांती दिली आणि त्यांच्या चरणी नमस्कार केला. मग धावत बाहेर आला. दारात उभे असलेले भगवान पाहताच तो त्यांच्या चरणावर कोसळला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो म्हणाला, प्रभो, माझ्यासारख्या पापी माणसाच्या घरी तुम्ही स्वतः आलात. हा माझ्यावर किती मोठा कृपावर्षाव आहे. पण मी तुम्हाला दारात थांबवले, त्याबद्दल मला क्षमा करा.
भगवान श्रीकृष्णांनी त्याला प्रेमानं उचललं आणि म्हणाले, पुंडलिका, तू माझा अपमान केला नाहीस. उलट तू संपूर्ण जगाला खरी भक्ती काय असते हे शिकवलंस. जो आपल्या मातापित्यांची मनापासून सेवा करतो त्याच्यावरती मी सदैव प्रसन्न असतो. माझ्यापर्यंत पोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे निस्वार्थ सेवा. आज तू मला थांबवले नाहीस, तर भक्तीचा खरा अर्थ जगासमोर उभा केला आहेस. हे ऐकताच पुंडलिकाचे हृदय भरून आले. त्याने पुन्हा भगवानांना नमस्कार केला आणि एक विनंती केली, प्रभो, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला कोणतेही धन, राज्य किंवा स्वर्ग नको. माझी एकच इच्छा आहे, तुम्ही याच भूमीवर, याच रूपात, याच विटेवरती कायमचे उभे राहा. जो कोणी भक्त प्रेमानं तुमच्या दर्शनाला येईल त्याला तुम्ही कृपा करा आणि या भूमीला तुमच्या चरणांनी पवित्र करा. भगवान श्रीकृष्ण स्मितहास्य करत म्हणाले, तथास्तु. आजपासून मी या भूमीवरती विटेवर उभा आहे. माझे हे रूप विठ्ठल या नावानं संपूर्ण जगात पुजलं जाईल. जो भक्त प्रेमाने माझं नाव घेईल त्याला मी कधीच दूर करणार नाही. त्या क्षणापासून भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि पुढे त्याच ठिकाणी श्री विठ्ठलाचं पवित्र स्थान निर्माण झालं. परंतु श्रीकृष्णांचा प्रवास अजून संपलेला नव्हता. त्यांच्या मनात अजूनही एक ध्यास होता, आपल्या प्रिय रुक्मिणीला भेटण्याचा. पुंडलिकाचा निरोप घेऊन ते दिंडीरवनाच्या दिशेनं निघाले. काही अंतर चालल्यावर त्यांना चंद्रभागेच्या तीरावर एक शांत वन दिसलं. त्या वनात एक दिव्य तेजस्वी स्त्री तपश्चर्येत मग्न होती. तिचे डोळे मिटलेले होते, मुखावर विलक्षण तेज होते. साधी वस्त्र, पण चेहऱ्यावरती देवीचं तेज. या दुसऱ्या कोणी नसून माता रुक्मिणीच होत्या. अनेक दिवसांच्या तपश्चर्येमुळे त्यांचे मन शांत झाले होते. रुसवा अजून पूर्णपणे गेला नव्हता, पण प्रेमाचा झरा तितकाच अखंड वाहत होता. श्रीकृष्ण काही क्षण त्यांच्याकडे पाहत उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात प्रेम, आदर आणि कोमलता होती. त्यांनी हलक्या आवाजात हाक मारली, रुक्मिणी. तो आवाज कानावर पडताच रुक्मिणींनी हळूहळू डोळे उघडले. समोर स्वतः श्रीकृष्ण उभे होते. क्षणभर त्यांना विश्वासच बसला नाही. अनेक दिवसांनी आपल्या प्रभूचं दर्शन होताच त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. पण त्यांनी स्वतःला सावरलं. त्या शांतपणे म्हणाल्या, प्रभो, तुम्ही येथे कशासाठी आलात? द्वारका सोडून या अरण्यात येण्याचं कारण काय? श्रीकृष्ण हसले. ते म्हणाले, कारण माझं मन द्वारकेत नाही, ते तर तुझ्यासोबत इथे आलं आहे. राजवाडा रिकामा वाटत होता, वैभव निरर्थक वाटत होतं. तू नसशील तर द्वारकाही अपूर्ण आहे. रुक्मिणीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्या म्हणाल्या, माझा राग तुमच्यावर नव्हता प्रभो. माझ्या मनात फक्त एक वेदना होती. तुमच्या प्रेमात माझं स्थान कुठे आहे हा प्रश्न मला सतावत होता. श्रीकृष्ण त्यांच्या जवळ गेले. त्यांनी प्रेमानं तिचे हात हातात घेतले आणि म्हणाले, रुक्मिणी, माझं प्रेम कधीच विभागलेलं नसतं. प्रत्येक भक्तावर, प्रत्येक जीवावर, प्रत्येक नात्यावर मी पूर्ण प्रेम करतो. राधा माझ्या भक्तीचं प्रतीक आहे, तर तू माझ्या धर्मपत्नीचं, कर्तव्याचं आणि लक्ष्मी स्वरूप प्रेमाचं प्रतीक आहेस. तुमची तुलना कधीच होऊ शकत नाही. प्रत्येकाचं स्थान माझ्या हृदयात वेगळं आणि तितकंच पवित्र आहे. हे शब्द ऐकताच रुक्मिणीच्या मनातील सर्व गैरसमज दूर झाले. त्यांचा रुसवा विरघळून गेला. त्यांनी श्रीकृष्णांच्या चरणी मस्तक ठेवले. त्या क्षणी संपूर्ण दिंडीरवन जणू आनंदाने न्हाऊन निघाले. देवांनी पुष्पवृष्टी केली, ऋषींनी स्तोत्रे गायली आणि चंद्रभागेच्या लाटाही अधिक वेगानं वाहू लागल्या. परंतु त्या दिवशी आणखी एक अद्भुत निर्णय झाला. श्रीकृष्ण म्हणाले, रुक्मिणी, पुंडलिकाच्या भक्तीमुळे मला या भूमीवर कायम राहण्याचे वचन द्यावे लागले आहे. मी या विटेवरती विठ्ठल रूपाने उभा राहील. रुक्मिणी स्मितहास्य करत म्हणाल्या, प्रभो, मग मी सुद्धा या भूमीवरच राहील. तुमच्यापासून दूर नाही, पण स्वतंत्रपणे, जेणेकरून प्रत्येक भक्ताला माझंही दर्शन घेता येईल आणि त्याला हे स्मरण राहील की प्रेमामध्ये रुसवा असू शकतो, पण दुरावा नसावा. श्रद्धा, प्रेम आणि संयम यामुळेच नाते अधिक पवित्र होते. असे म्हणत त्यांनी दिंडीरवनातच आपले स्थान स्वीकारले. पुढे याच ठिकाणी माता रुक्मिणीचं मंदिर उभं राहिलं. तर भगवान विठ्ठल पुंडलिकाच्या इच्छेनुसार विटेवर उभे राहिले. म्हणूनच आजही पंढरपुरात प्रथम विठ्ठलाचे आणि नंतर रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. ही दोन वेगवेगळी मंदिरे विभक्त होण्याचं प्रतीक नाही, तर प्रेम, कर्तव्य, भक्ती आणि परस्पर सन्मान याचं चिरंतर स्मारक आहे. रुक्मिणी आणि विठ्ठल यांनी त्या पवित्र भूमीवर कायमचं वास्तव करण्याचा निर्णय घेतला. पण भक्तांच्या मनात एक प्रश्न मात्र कायम राहिला, प्रभू एकत्र आहेत, मग त्यांची मंदिरं वेगवेगळी का? या प्रश्नाचं उत्तर केवळ एका रुसव्यामध्ये दडलेलं नाही, तर त्यामागे अत्यंत गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. काळ पुढे सरकत गेला. दिंडीरवनाचं रूपांतर हळूहळू एका पवित्र तीर्थक्षेत्रात झालं. दूरदूरच्या प्रदेशातून ऋषी, मुनी, साधू, संत, सामान्य भक्त या भूमीवर येऊ लागले. भगवान विठ्ठल विटेवर उभे राहून प्रत्येक भक्ताची प्रेमानं वाट पाहत होते. त्यांच्या मुखावर तेच मोहक हास्य, कमरेवर तेच ठेवलेले दोन्ही हात, भक्ताकडे करुणेने पाहणारी तीच दृष्टी. दुसरीकडे माता लक्ष्मी आपल्या मंदिरात भक्तांना मातेसारखे मायेचे छत्र देत होत्या.
जे भक्त विठ्ठलाकडे आपली दुःखे सांगत तेच भक्त रुक्मिणी मातेच्या चरणी जाऊन आपल्या संसारासाठी आशीर्वाद मागत. हळूहळू एक सुंदर परंपरा सुरू झाली. भक्त प्रथम विठ्ठलाचे दर्शन घेत त्यानंतर रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी जात. कारण भक्तीसोबत शक्ती, प्रेमासोबत माया आणि परमेश्वरासोबत मातृकृपा मिळाल्याशिवाय जीवन पूर्ण होत नाही, अशी श्रद्धा निर्माण झाली. अनेक वर्षांनंतर एकदा देवर्षी नारद पुन्हा पंढरपुरात आले. त्यांनी भगवानांना विचारले, प्रभो, तुम्ही इच्छिले असते तर रुक्मिणींसोबत एकाच मंदिरात राहू शकला असतात, मग हा वेगळेपणा का? भगवान मंद हसले आणि म्हणाले, नारदा, हे वेगळेपण अंतराचे नाही तर संदेशाचे आहे. संसारात प्रत्येक नात्याला कधी ना कधी मतभेद होतात, रुसवे येतात, गैरसमज होतात, पण त्यातून प्रेम संपले असे होत नाही. जो राग विसरतो, जो अहंकार बाजूला ठेवतो, जो नाते टिकवतो, त्याच्याकडे माझी कृपा असते. म्हणूनच आम्ही भक्तांना शिकवत आहोत की रुसवा असू द्या, पण नाते तुटू देऊ नका. नारद मुनी आनंदाने विना छेडू लागले. त्यांच्या मुखातून नारायण नारायण असा गजर सुरू झाला. त्यांना समजले की ही लीला केवळ एका दाम्पत्याची नाही, तर संपूर्ण मानवजातीला दिलेला जीवनाचा धडा आहे. काळ पुढे सरकत गेला, युगे बदलली, राजे आले, राजे गेले, अनेक आक्रमणे झाली, पण पंढरपूरची महती कमी झाली नाही. कारण या भूमीवर भक्तीचा दिवा अखंड तेवत राहिला. पुढे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार अशा असंख्य संतांनी विठ्ठल भक्तीचा संदेश जनमानसात पोचवला. त्यांनी सांगितले की विठ्ठलाला सोन्याचे दागिने नकोत, मोठमोठे यज्ञ नकोत, अभिमान नको, त्याला हवे आहे निर्मळ मन, निष्कपट भक्ती, प्रेमानं घेतलेले त्याचे नाव. म्हणून आजही लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपूरला येतात. त्यांच्या ओठावर एकच गजर असतो, ज्ञानोबा, माऊली, तुकाराम, पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. त्यांच्या पायांना फोड आलेले असतात, अंगावर पाऊस पडत असतो, उन्हाची तमान असते, पण मनात एकच ओढ असते, माझा विठू मला भेटणार. आणि जेव्हा विठ्ठलाच्या चरणी ते पोचतात तेव्हा त्यांचा प्रवास पूर्ण होत नाही. ते रुक्मिणी मातेच्या मंदिरातही जातात, कारण त्यांना माहीत आहे की आईच्या आशीर्वादाशिवाय घर पूर्ण होत नाही. विठ्ठल भक्ताला धैर्य देतो तर रुक्मिणी माता त्यांना मायेची ऊब देते. म्हणूनच पंढरपुरातील ही दोन मंदिरे दोन वेगवेगळ्या देवतांची नसून प्रेम, कर्तव्य, भक्ती, करुणा, परमेश्वर, मातृशक्ती यांच्या अखंड मिलनाचं प्रतीक आहे. आजही जो भक्त श्रद्धेने पंढरपुरात येतो तो विठ्ठलाच्या दर्शनाने भक्ती मिळवतो आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनानं संसार जगण्याचे बळ मिळवतो. म्हणूनच पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर प्रेम कधीच हरवत नाही, रुस्मा कायम राहत नाही आणि भक्तीसमोर स्वतः परमेश्वरही विटेवर उभे राहतात, या सनातन सत्याची जिवंत साक्ष आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी यांची मंदिरे वेगवेगळी असली तरी त्यांची मने कधीच वेगळी नव्हती. हा संदेश प्रत्येक कुटुंबासाठी आहे. रुसवे येतील, मतभेद होतील, पण प्रेम आणि विश्वास, संवाद जिवंत असेल तर कोणतंही नातं कधीच तुटत नाही. म्हणून पंढरपुरातील ही दोन मंदिरे विभक्तेचे नव्हे तर नाते जपण्याच्या, संस्काराचे आणि अखंड प्रेमाचे चिरंतन प्रतीक आहेत.